मी खूप इम्प्रेस झालो की इतका बारकाईने अभ्यास करून की मॅक्सिमम डेन्सिटी कुठे आहे, लोकांना कुठून कुठे जायचं आहे याचा बारकाईने, रोड्सची ट्रान्सपोर्ट मॅक्सिमम कुठे आहे याचा बारकाईने अभ्यास करत ज्या इश्यूज आता पुण्याला झालेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये सोल्युशन्स शोधणे हा एक भाग झाला, परंतु त्याच्या बरोबरीने पुन्हा वाघोलीसारखा जो एरिया खूप डेव्हलप होतो, IT सेंटर्स आहे, रेसिडेन्शियल खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि म्हणून त्या बाबतीत देखील इतक्या बारकाईने प्लॅनिंग करून खडकवासलापासून सिंहगड रोडपासून ते संपूर्ण हडपसरवरून मुंडव्यावरून पुन्हा वाघोलीपर्यंत जाणे, तसंच खडकवासल्यापासून हिंजवडीपासून ते पुणा सिटीपर्यंत येणे, सिटीला केंद्रबिंदू मानून स्वारगेटला केंद्रबिंदू मानून स्वारगेट ते कात्रज, स्वारगेट ते हडपसर, हडपसरवरून पुन्हा वाघोली, खूप चांगलं प्लॅनिंग हे केलेलं आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये जगामध्ये जोपर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्ट मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचा होत नाही तोपर्यंत ट्रॅफिकचे इश्यू संपणार नाही. नागरीकरण एवढं मोठ्या प्रमाणात वाढतं आहे आणि म्हणून इमिडिएट इफेक्ट म्हणून गजबजलेल्या शहरामधून अल्टरनेटिव्ह म्हणून हे मेट्रोचं जे काही प्लॅनिंग केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग केलेलं आहे. काळाची गरज आहे, पण त्याच्याबरोबर मी काही गोष्टी आणखी काही सूचित केल्या की कंजेस्टेड झाल्यानंतर सोल्युशन म्हणून आपण जे काम करतो त्याच्याऐवजी ते होऊच नाही म्हणून आता जो काही ग्रीन बेल्ट एरिया आहे त्या ग्रीन बेल्ट एरियामध्ये आत्तापासूनच जर वेगवेगळ्या पद्धतीने रेल्वेज वगैरे अशा प्रकारचं जर प्लॅनिंग केलं तर निश्चितपणे आपल्याला ते पुढचं, कारण ब्रिटिश जसं करत तसं पुढच्या 100 वर्षाचा विचार करून आत्ता जो एकदम ग्रीनफील्ड एरिया आहे त्याचं सुद्धा प्लॅनिंग आमच्याकडे एक्सपर्ट ब्रेन आहे. सगळे जे अधिकारी तुमचे मी आता बघतोय ते सगळे एक्सपर्ट्स आहेत, एकदम डेडिकेटेड आहेत. एक्सपर्टबरोबर जेव्हा डेडिकेशन असते आणि लोकांच्या संदर्भातली तळमळ असते ना तर सोल्युशन निघत असतं. फक्त माझा हा जॉब आहे म्हणून नोकरी करतोय म्हणून असे सोल्युशन निघू शकत नाही अनलेस अँड अंटिल समाजाच्या बाबतीमध्ये, राज्याच्या बाबतीमध्ये, शहराच्या बाबतीमध्ये, लोकांच्या बाबतीत ही पुढे त्यांना अडचण येऊ नये याच्यासाठी नीट अभ्यास करून बारकाईने प्लॅनिंग करणे हे डेडिकेशन म्हणून होत असते आणि ते मला इथे दिसलं सगळ्याच अधिकाऱ्यांचं आणि म्हणून मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये हे जे नेटवर्क संपूर्ण अधिकाऱ्यांनी ज्यांनी बनवलेलं आहे ते उद्याचं या शहरासाठीचं वरदान होईल आणि त्याच्यामधून चांगल्यात चांगल्या फॅसिलिटी कन्व्हेन्सच्या ह्या निश्चितपणे मिळतील. मी पुन्हा एकदा हर्डीकर साहेबांपासून सर्वच अधिकाऱ्यांचं मनपूर्वक असं आभार मानतो आणि तुम्हाला आज तुमच्याबद्दल आज लोक काय बोलतात मला माहीत नाही, परंतु 25 वर्षानंतर तुम्हाला लोक खूप चांगल्या प्रकारे शाबासकी देतील की अरे त्यावेळेस ते हर्डीकर साहेब होते, त्यावेळेस ते होते म्हणून हे सगळं झालं आणि म्हणून आपण ह्या कंजेशनमधून वाचलो. निश्चितपणे चांगल्या प्रकारचं प्लॅनिंग झालं आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो. जिथे जिथे कुठे काही अडचणी असतील तिथे कुठच्याही प्रकारच्या राजकीय विलपॉवर ज्याला म्हणतात किंवा काही गरजा लागल्या तर निश्चितपणे मी देखील त्याच्यात हातभार लावेल. धन्यवाद.